नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे गाजर हलवा कसा बनवतात तो. तर इथे मी गाजर घेतले आहेत. गाजर आहेत 2 किलो. तर ते मी आता सोलून घेते आणि किसून सुद्धा घेते. मग तुम्हाला मी दाखवते गाजर हलवा कसा बनवतात ते. तर इथे बघू शकताय, मी गाजर आहे ते असं किसून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे हे होतं ते सगळे आतमध्येले जे व्हाईट असतं ते सगळं मी काढून घेतलं आहे. दुसरे जे होते ते एकदम कवळे होते बारीक, आणि जे 2-3 मोठे होते ना त्याच्यामधले जे मी ते असे काढले आहेत आणि हे किसून घेतलं आहे मी. तर आता दाखवते तुम्हाला कसं बनवायचं आहे ते. तर इथे मी आता कढई गरम करायला ठेवली आहे. तर आता याच्यामध्ये आपण घालूया तूप. तर इथे असं तूप घालून घेते. तर इथे मी गाजर घातला आहे आतमध्ये. असं चांगलं असं हलवून घेऊया आपण. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपण साखर ऍड करूया. मिक्स करून घेते. मग नंतर परत आपण साखर घालूया. आणि ते बघू शकता तुम्ही, आपण जे किसलेलं होतं तर ते आतलं जे असतं जाडं व्हाईट कलरचं ते सगळं आपण काढून टाकलं होतं. त्याच्यामुळे आपला गाजरचा हलवा एकदम लाल कलर दिसतोय. इथे बघा, आपण जे साखर घातली होती ती पूर्ण विरघळली आहे. तरी सुद्धा अजून आपल्याला चांगलं शिजवून द्यायचं आहे. आधी दूध नाही घालायचं आहे. ते चांगलं शिजलं, थोडंसं साखरेचा पाक जो आहे पूर्ण सुकला की मग आपण त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे. इथे बघू शकताय, हे आपलं दूध आहे. तर ते दूध बघा कसं एकदम मलाई सुद्धा एकदम चांगली जाड अशी आली आहे तिला. तर मी आता ते दूध आहे ना, इथे केसर घेतले आहे. आता आपण केसरमध्ये थोडं दूध ॲड करूया. तर इथे असं मी केसर भिजत घातली आहे बघा. तर इथे मनुके, बदाम आणि काजू सुद्धा घेतले. ते मी आता काजू आणि बदाम कट करून घेते. अरे यार, मोबाईलची म्हणून दशा होते म्हणून मला. तर आता इथे आपण दूध घालूया. तर आता इथे आपण दूध घालूया. खूप जास्त दूध घालायचं आहे. जेवढं आपण दूध घालू तेवढी टेस्ट चांगली येते. तर आता इथे असं मिक्स करून घेऊया चांगलं.
इथे मी केसरचं दूध बनवून ठेवला होता ते सुद्धा आता घालते. आता इलायची पावडर घालूया. जास्तीच घालायची आहे थोडी. तर इथे आपल्याकडे जायफळ नाही आहे त्याच्यामुळे मी इलायचीच घालणार आहे. तुम्हाला जायफळ घालायचं असलं तर घालू शकता. तर इथे बघू शकता आपला गाजरचा हलवा जो आहे त्याला फ्लेवर पण चांगला आलेला आहे. तर इथे अजून आपल्याकडे मावा सुद्धा आहे, तो सुद्धा आपल्याला ऍड करायचा आहे. आता आपण खवा सुद्धा घालूया. खवा मावा जे तुम्ही म्हणताय ते आम्ही तर खवा पण बोलतो आणि मावा सुद्धा ना, दोन्ही. जास्तीच घालायचा थोडा. तर इथे बघू शकताय मी जे हलवलं आहे तर पूर्ण खवा पूर्ण विरघळलाय बघा. हलवा पण किती छान दिसतो एकदम. अजून आहे थोडा, ते पण आपण घालणार आहोत. पूर्ण बारीक मॅश करून एकदम घालायचं आहे. मोठं मोठं जरी तुम्हाला घालायचं असलं तरी तुम्ही घालू शकता. असं काही नाही की बारीकच करायला पाहिजे, पण जेवढं बारीक करू ना तेवढं पटकन एकदम मिक्स होतं. आणला होता आपण. इथे बघू शकताय आपला हलवा आता रेडी होणार आहे थोड्याच वेळामध्ये. अजून आपल्याला 15 ते 20 मिनिटं अजून चांगला शिजवून द्यायचं आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की 2 किलो मी गाजर घेतले होते, तर 2 किलो गाजरमध्ये मी अर्धा लिटर दूध घातलं आहे. आणि प्लस मी जे खवा आणला होता तो 150 ग्राम होता, तो सुद्धा पूर्ण मी त्याच्यामध्ये घातलेला आहे. तर बघूया आता कशी टेस्ट लागते ती. तर तुम्ही पण घालायचं असलं तर घालू शकता, असं नाही की घालायला सवय. पण बोलतात ना पंजाबी गाजर हलवा, त्या पद्धतीनेच मी बनवला आहे थोडा खवा वगैरे घालून. तर खवासुद्धा मी थोडं जास्तीच आणलं होतं, तर ते पूर्ण मी घातलेलं आहे. आणि दूध आहे ते मी बरोबर अर्धा लिटर घातलेलं आहे दूध. आणि 2 किलो तर आपले गाजर होते. तर बघूया आता 10, 15, 20 मिनिटांनी हे जे सगळं आपलं पाणी आहे ना, हे जे सगळं ते पूर्ण सुकलं पाहिजे. ते ज्यावेळेस सुकणार ना त्यावेळेस आपल्या गाजर हलव्याला टेस्ट येईल. हे पूर्ण आता आणि स्लो ठेवला आहे गॅस. मी फास्ट बिलकुल नाही केला आहे, पूर्ण स्लोवरतीच करून घेतला आहे. आणि गाजर हलवा जितके आपण स्लोवरती करू ना तितकं टेस्टी लागतो खायला, त्याच्यामुळे स्लोवरतीच करायचं. फास्ट करून काही होणार आपलं अर्धा तासामध्ये पण होणार, पण जेवढं हळूहळू करणार ना आपण स्लोवरती तेवढं टेस्ट खूप छान येते. आणि इथे बघू शकता आपल्या गाजराचा हलव्याला एकदम कलरसुद्धा एकदम चेंज नाही झाला, पूर्ण एकदम कलर पण छान वाटते. तर आता बघूया किती वेळ आणखीन हे शिजणार आहे ते.
चांगलं शिजल्यानंतरच आपण बंद करूया गॅस आणि जास्ती फास्ट पण नाही करायचं, स्लोवरतीच ठेवूया. तर इथे बघू शकता आपला गाजराचा हलवा आहे तो पूर्ण आता रेडी व्हायला आला आहे. तर आता मी 2च मिनिटामध्ये गॅस बंद करून घेणार आहे. आणि आज मिस्टर घरी होते त्याच्यामुळे थोडंसं त्याने सुद्धा हेल्प केली आहे. गाजर वगैरे त्यानेच किसलेलं आहे पूर्ण. तर बघूया आता आपला गाजर हलवा कसं झालं आहे ते. आणि नक्की तुम्हाला आवडला असला तर प्लीज लाईक शेअर नक्की करा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसला केला तर प्लीज सबस्क्राईब करा. तर इथे बघू शकता झालंच आहे. पूर्ण पाणी सुकलेलं आहे, बिलकुल पण पाणी नाही राहिलं त्याच्यामध्ये. तर प्लीज मंडळी तुम्हाला ही रेसिपी प्लीज आवडली असली तर प्लीज लाईक शेअर नक्की करा. आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा, प्लीज प्लीज. बरेचसे लोक व्हिडिओ बघतात आणि मग नंतर सबस्क्राईब करायला विसरून जातात. तर प्लीज व्हिडिओ बघा पूर्ण आणि सबस्क्राईब केला नसता तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आता हे आपण सर्व करूया. आता आपण हे पूर्ण काढून घेऊया. इथे बघा पूर्ण पाणी आहे ते सुकलेलं आहे. तर इथे आपला गाजर हलवा आहे तो तयार झालेला आहे. ते बघा. तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला तो आमचा बनवलेला गाजर हलवा. नक्की कमेंट करून सांगा गाजर हलवा रेसिपी कशी वाटली आहे ती.